स्वाध्याय 3.2 पहिला प्रश्न आहे, एक संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवांची आहे, ती संख्या कोणती? दिलेले ऑप्शन्स आहेत 14, बी आहे 42 42, सी ऑप्शन आहे 49 आणि नंतर डी ऑप्शन आहे 35. तर त्यांनी म्हणतात की 50हून लहान आहे. आता हे 14, 42, 49, 35 सर्व 50हून लहान आहेत. ठीक आहे, पहिली अट पूर्ण केलीत सर्व. नंतर 7च्या पटीत आहेत. 7च्या पटीत म्हणजे 7च्या पाड्यात सिम्पली 7 दोन्ही 14 म्हणजे 7ने भाग जातो. 7 सकम 42, 7 6 जा 42, 7 7 जा 49, नंतर 7 5 जा 35, 7 5 35. सर्वच संख्या 7च्या पटीत आहेत. नंतर 7च्या पटीत म्हणजे सिम्पल असं 7च्या पटीत हे 7च्या दुप्पट आहे. 7 × 6 हे 7च्या 6 पट आहे. 7 × 7 हे 7च्या 7 पट आहे. 7 × 5 हे 7च्या 5 पट आहे. अशा प्रकारे हे सर्व संख्या 7च्या पटीत आहेत. नंतर म्हणतात बरोबर 3 अवयवांची आहे, 3 संख्या कोणती? 3 अवयवांची म्हणजेच 3 मूळ अवयवांची. आता या 14चं मूळ अवयव कसं काढायचं पाहूया आपण. 14चं मूळ अवयव 2ने जातो. 2 7 जा 14 आणि हे 7 7 7 7 1 जा 7. म्हणून या 14चे अवयव काय आलेत 2 × 7. मग किती अवयव आहेत? फक्त 2 अवयव आहेत. आपल्याला किती अवयव पाहिजेत? 3 अवयव पाहिजेत. म्हणजे हे ऑप्शन आहे का? नाही, कारण याचे 14चे फक्त 2 अवयव येत आहेत. नंतर सेकंड पाहूया 42. 42चे अवयव पाहूया. 2ने भाग जातो. बे दोन्ही 4, बे 1 बे. नंतर 21ला 3ने भाग जातो. 3 7 जा 21. नंतर या 7ला 7नेच जातो. 7 1 जा 7. अशा प्रकारे या 42चे अवयव येत आहेत 2 × 3 × 7. 2 × 3 × 7. म्हणून या 42चे 3 अवयव येत आहेत, 3 अवयव येत आहेत. म्हणजे ही ऑप्शन आहे आपली. त्याचप्रमाणे या 49ला पण चेक करूया आपण. 49ला कशाने भाग जातो? फक्त 7ने जातो. 7 7 जा 49, परत या 7 1 जा 7. अशा प्रकारे या 49चे अवयव आलेत 7 × 7. किती अवयव आहेत? फक्त 2 अवयव आलेले आहेत. आपल्याला 3 अवयव पाहिजेत, हे पण ऑप्शन नाही आहे. नंतर 35ला चेक करा. 35चे अवयव पाडा. काय होईल? 5ने भाग जातो. 5 7 जा 35, नंतर या 7 1 जा 7. म्हणून या 35चे पण किती अवयव येत आहेत? 5 × 7, 2च अवयव येतात. अशा प्रकारे 42 एकच संख्या आहे जी 50पेक्षा लहान आहे, 7च्या पटीत आहे आणि याचे 3 अवयव आहेत. ऑप्शन विल बी बी 42. दुसरा, 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? 37चा सर्वात लहान विभाजक. सर्वात लहान विभाजक. मग ऑप्शन आहेत A1, बी आहे 3, बी ऑप्शन आहे 3, सी ऑप्शन आहे 7 आणि डी ऑप्शन आहे 37. 37चा सर्वात लहान विभाजक. 37चे विभाजक म्हणजे काय? 37चे विभाजक म्हणजेच 37ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1ने जातो. 37ला सर्वच संख्यांचा विभाजक 1 असतो. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक ही 1 असते. आणि 37ला आणखी कशाने भाग जातो? 37 ही मूळ संख्या असल्यामुळे फक्त 37नेच जातो नंतर. म्हणजेच 37चे विभाजक आहेत 1 आणि 37. म्हणून सर्वात लहान विभाजक आहे 37चा 1. ओके. आणि कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणती संख्या असते? तर तीच संख्या असते. सपोज या 37चा सर्वात मोठा विभाजक कोणता आहे? मग 37. आणि कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो. अशा प्रकारे या दुसऱ्याचं उत्तर आहे 1. थर्ड क्वेश्चन आहे,
जर 3 क्रमिका संख्यांची बेरीज 15 आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल. 3 क्रमिका आहेत, 3 क्रमिका आहेत, त्या संख्यांची बेरीज किती आहे? 15 आहे. 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे तर मधल्या संख्येचा वर्ग डॅश असेल. मग मी काय म्हणतो, पहिली संख्या सपोज x मानतो, मग त्याच्या पुढची संख्या काय येईल? x प्लस 1 येईल, 1ने जास्त असेल. त्याच्या पुढची संख्या आणखी 1ने जास्त असेल म्हणजे x प्लस 2. ह्या आहेत 3 क्रमिक संख्या, यांची बेरीज दिलीत त्यांनी. बेरीज किती आहे? 15 आहे. तर xची किंमत काढूया. म्हणजे ही x आहे, दुसरी क्रमिक संख्या x प्लस 1 आहे आणि तिसरी क्रमिक संख्या x प्लस 2 आहे. यांची बेरीज 15 आहे. म्हणून इथून आपण xची किंमत काढूया. x किती x आहेत? 3 आहेत. 3x आणि हे प्लस 1 आणि हे प्लस 2 म्हणजे प्लस 3 बरोबर 15. 3xला 3x बरोबर 15. हे प्लस 3 जे आहे इकडे आल्यावर मायनस 3 होईल, म्हणून 3xला 3x, 15 मायनस 3 12. आता इथे xची किंमत काढायची म्हणून 3 इथे भागाकारात आणूया. 3 1 3 3 चौक 12 म्हणून xची किंमत आहे 4. x म्हणजेच काय? ही संख्या आहे. 4 ही पहिली संख्या आहे. दुसरी संख्या आहे x प्लस 1 म्हणजे 4 प्लस 1 5. तिसरी संख्या आहे x प्लस 2 म्हणजे 4 प्लस 2 6. ओके, अशा प्रकारे या तिघांची बेरीज 15 येते. तर म्हटलेलं आहे मधल्या संख्येचा वर्ग. मधली संख्या आहे 5, म्हणून मधल्या संख्येचा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग किती? 5चा वर्ग म्हणजेच 5 गुणिले 5 बरोबर 5 5 25. म्हणून मधल्या संख्येचा वर्ग 25 आहे. ऑप्शन बी. ओके, तिसराचा आहे ऑप्शन बी. चौथा प्रश्न आहे 1632 ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. मात्र या दोन्ही संख्यांपैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये. आता या संख्येचे मी जर दोन संख्येत अवयव पाडले, गुणाकारात लिहिलं, त्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पाडू नये म्हणे. मग एका संख्येचे अवयव पाडू नये म्हणजेच ती एक संख्या राहील मूळ संख्या. आपण मूळ संख्येचे अवयव पाडू नाही शकत. लक्षात घ्या, जर एखाद्या संख्येचं अवयव पाडू शकत नाही म्हणजेच ती संख्या कशी असते? मूळ संख्या असते. तर पहा इथे फर्स्ट ऑप्शन आहे 68 × 24 68 गुणिले 24. आता 68 आणि 24 मूळ संख्या आहेत का? याच्यातली कोणती तरी एक मूळ संख्या पाहिजे, तेव्हाच आपण त्याचे मूळ अवयव पाडू नाही शकत. 68 ही मूळ संख्या नाही आणि 24 ही मूळ संख्या नाही, म्हणून हे आपलं ऑप्शन नाही आहे. बी 34 48. 34 ही मूळ संख्या नाही आणि 48 ही मूळ संख्या नाही, कारण इथं 8 इथं 4 म्हणजे समसंख्या आहेत. समसंख्याला 2ने भाग जातो. हे कोणतीच मूळ संख्या नाही, म्हणजे हे ऑप्शन नाही होऊ शकत. सी 17 × 96 17 × 96. आता इथे पहा 17 हे मूळ संख्या आहे आणि 96 हे मूळ संख्या नाही, म्हणून हे ऑप्शन होऊ शकते. कारण आपल्याला माहीत आहे या 1632 1632ला दोन संख्यांच्या गुणाकारात लिहित आहोत आणि एका संख्येचे अवयव पाडू नये म्हणजेच ती संख्या मूळ संख्या पाहिजे. इथं मूळ संख्या भेटायला ना, दुसऱ्या संख्येचं अवयव पाडलं तर चालते, पण एका संख्येचं मूळ अवयव पाडू नये म्हणजे ती मूळ संख्या असते. म्हणजे ऑप्शन सी राहू शकते. ऑप्शन डी पाहूया. 32 × 51. इथं बघा 32 ही समसंख्या आहे म्हणजे याला 2ने भाग जाते, म्हणजेच हे मूळ संख्या नाही. 51 17 3 51 17 3 51 17ने भाग जाते याला, म्हणजेच ही पण मूळ संख्या नाही आहे. इथे दोन्ही कोणतीच मूळ संख्या नाही, म्हणजे फक्त ऑप्शन सी आपलं आन्सर राहील. चौथ्याचा ऑप्शन सी. पाचवा आहे
110 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता 110 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या. आता 110चे विभाजक लिहायचे आहेत आपल्याला. ओके, 110चे विभाजक लिहायचे आहेत. ही विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या म्हणजे 110च्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. ठीक आहे, पाहूया आपण मग. आता 110चे विभाजक, पहिलं विभाजक असते कोणत्याही संख्येचं 1 असते. 1ची जोडी येणार 110च, कारण 1ला 110ने गुणाकार केलं तरच 110 येईल. नंतर दुसरी विभाजक राहील 2, कारण हे समसंख्या आहे म्हणजे 2ने भाग जातो. म्हणजे 2ची जोडी काय राहील, 2 पंच 10, 1 उरला 2 पंच 10. हे झाले दुसरे आणखी 2 विभाजक. आणखी 3ने जातो का, 1 आणि 1 2, अंकांची बेरीज 2 यायले म्हणजे 3ने भाग जात नाही. 4ने जातो का, 4 2 8, 3 नाही, 4ने जात नाही. 5ने जातो, कारण एकक स्थानी 0 आहे म्हणजे 5ने जातो. मग 5ची जोडीदार कोणते विभाजक, 5 2 10, 1 उरला 5 2 10, 22. नंतर 6ने जात नाही, 7ने जात नाही, 8ने जात नाही, 10ने जातो. 10 आणि त्याचं जोडी येईल 10 1 10, 10 1 10 म्हणजे 11. अशा प्रकारे बघा 10 आणि 11 झाले ना, मग याच्या पुढे आणखी 11 येते, रिपीट येतात संख्या. त्यामुळे 110चे विभाजक आहेत 1 110 2 55 5 22 10 आणि 11. या सर्व संख्यांनी 110ला भाग जातो, त्यासाठी या सर्व संख्यांना 110चे विभाजक म्हणतात. तर इथे लक्षात ठेवण्याची एक गोष्ट आहे की कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक कोण असतो, मग 1 असते आणि सर्वात मोठं विभाजक तीच संख्या असते. ओके, अशा प्रकारे 110चे विभाजक किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 8 आहेत. 110चे विभाजक किती आहेत, 8 आहेत. नंतर काय म्हटले, ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या. आता 110चे मूळ अवयव काढायचे आहेत. मूळ अवयव ह्या पद्धतीने काढतात. फक्त मूळ संख्यांनीच भाग पाडायचे. पहिली मूळ संख्या 2 जातो, मग 2 पंच 10, 1 उरला 2 पंच 10. नंतर 2ने भाग जातो का 55ला, नाही, कारण ही विषम संख्या आहे, 2ने जात नाही. 3ने जातो का, 5 आणि 5 10, 3ने जात नाही. 4ने जात नाही, 5ने जातो, 5 5 1 5 5 1 5. नंतर या 11ला डायरेक्ट 11नेच जातो, कारण 11 ही मूळ संख्या आहे. अशा प्रकारे 110चे मूळ अवयव आलेले आहेत 2 5 11, 2 5 आणि 11. मग किती मूळ अवयव आहेत, 3 आहेत. 3 मूळ अवयव आहेत आणि विभाजक किती आहेत, 8 आहेत. मग कितीने जास्त आहेत, एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत. मग कितीने जास्त आहेत, तर 5ने जास्त आहेत. बरोबर आहे ना, 8मधून 3 गेल्यावर 5, 5ने जास्त आहेत. ऑप्शन सी, 5व्याचा आहे ऑप्शन सी. साठचे विभाजक आहेत. आपल्याला काय काढायचे, 60चे विभाजक. ओके, 60चे विभाजक. मग 60चे विभाजक कसं काढायचे, मी तुम्हाला सांगितले सर्वात लहान विभाजक असते 1. 1चा जोडीदार तीच संख्या राहील. नंतर 2ने जातो का, हो जातो, ही समसंख्या आहे. म्हणजे कशाने भाग जातो चेक करायचं. 1ने गेल्यावर 2ने जातो, 2ने किती जातो, 32 0 30 येते, म्हणजे 30 पण याचं विभाजक आहे. 2नेही जातो, 30नेही जातो. नंतर 3, 2 नंतर 3. ओके, 1 झालं, 2 झालं, आता 3, 3ने जातो का, हो जातो. मग 3ने भाग गेल्यावर किती येते, 3 2 6 0 म्हणजे 20 येते. म्हणजेच 60ला 3नेही भाग जातो आणि 20नेही जातो. म्हणजेच 3 पण विभाजक आहे, 20 पण विभाजक आहे. आता 3 नंतर 4ने जातो का, हो जातो, 15 चौक 60, हो की नाही, 15चा भाग जातो. नंतर 5ने जातो का, हो,
कारण एकक स्थानी 0 आहे ना, मग 5 नाही जातो. किती येतो? 5 एक 5, 2 उरला 25, 5 एक 5, 5 2 12 पंचे 60. ओके, 5चं जोडेल 12. नंतर 6ने जातो का? हो, 6ने जातो. 6 10 60. 7ने जातो का? नाही. 8ने नाही. 9ने नाही. 10ने जातो. ऑलरेडी लिहिले आपण. मग रिपीट आलेले नंबर इथं थांबायचं आहे. म्हणजेच 60चे विभाजक आहेत 1. जर चढत्या क्रमाने लिहिलो तर 1 2 3 2 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6, नंतर 10, नंतर 12, नंतर 15, नंतर 20, नंतर 30 आणि शेवटचं मूळ संख्या आहे शेवटचं विभाजक आहे 60. अशा प्रकारे हे सर्व 60चे विभाजक आहेत. ऑप्शन राहील बी. ओके, येस, 6व्याचं 60चे विभाजक हे सर्व आहेत, म्हणून ऑप्शन बी. 7वा प्रश्न आहे. 60चे मूळ अवयव आहेत. 60चे मूळ अवयव. मग शब्द लक्षात ठेवा, मूळ अवयव. ओके, साधारण अवयव, मूळ अवयव. मग कसं काढायचं? ह्याच पद्धतीने काढायचं 60चे मूळ अवयव. मग 2ने भागाकार करा, जातो ना. 2 ही मूळ संख्या आहे. मूळ अवयव म्हणजेच मूळ संख्यांनीच पाडायचं आहे. 2, नंतरचं 3, नंतर 5, 7, 11, 13, नंतर 17, 19 अशा प्रकारे मूळ अवयवांनीच भाग पाडायचा आहे. 2ने जातो 32, 6, 0. 30 आले, ही समसंख्या परत 2ने जातो, 15 येते. ठीक नाही, 15 2 30. 5ला 2 जात नाही, मग पुढची मूळ संख्या 3, मग 3ने जातो, 3 5 15. 5 आले, मग 5ला डायरेक्ट 5नेच जातो, 5 1 5. अशा प्रकारे 60चे मूळ अवयव आहेत. गुणाकारात आता हे गुणाकाराच्या रूपात लिहून घ्यायचं. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 हे आहेत 60चे मूळ अवयव. ऑप्शन सी. 8वा प्रश्न आहे. 2 प्रौढ माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 770 आहे. आता 2 प्रौढ माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार किती आहे? 770 आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल? त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल? तर येथे पहा, आपल्याला इथं काय करायचं आहे, 2 अशा संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचं 770 आहे, पण प्रौढ माणसे, प्रौढ म्हणजे ज्यांचं वय 30 ते 60 अशा प्रकारे असते. मग 770चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. 770 कशाने भागतो? 7ने जातो आपण, हो की नाही? 7ने जातो, 7 1 7, 7 1 7 0. नंतर याला 11ने जातो, 11 1 11 0. नंतर याला 2ने जातो, 2 5 10. नंतर 5ने जातो, 5 1 5. अशा प्रकारे 770चे मूळ अवयव आहेत 7 गुणिले 11 गुणिले 2 गुणिले 5. आता मग यांची प्रौढ यांचा गुणाकार काय येऊ शकते आपल्याला? 11 दोन्ही, आता पहा, 11 दोन्ही 22. ओके, 11 दोन्ही 22 आणि 7 5 35. ओके, या दोन संख्यांचा गुणाकार कधीही 770 येते आणि ही दोन्ही संख्या कशा आहेत? प्रौढ आहेत. म्हणजे सिम्पली लक्षात घ्या, प्रौढावस्था म्हणजेच 20 ते 40 वयातील वय. ओके, 20 ते 40 वर्ष या गणितानुसार जर आपल्याला धरायचं असेल, हे 11 7 77 म्हणजे डायरेक्ट वृद्धावस्था होते.
11 आणि 7चा गुणाकार, किंवा 11 आणि 5चा गुणाकार 55 होतो, पण 7 दोन्ही 14, हे तर बालपणच होते. म्हणजे फक्त आपल्याला 11 आणि 2ची 22 आणि 7 आणि 5चा गुणाकार 35, ह्या दोन असे गुणाकार मिळतात की जे प्रौढावस्था दाखवतात. 22 आणि 35, 20 वर्षांच्या वर आणि 40 वर्षांच्या मध्ये, आणि या दोघांचा गुणाकार 770 येते. तर त्यांच्या वयांची बेरीज किती, वयांची बेरीज काढायची आहे. मग वय आहेत 22 आणि 35, यांची बेरीज आहे 5 आणि 2 7 आणि 3 आणि 2 5. अशा प्रकारे त्यांच्या वयांची बेरीज येते 57, आणि त्यांची वय आहेत 22 आणि 35. ऑप्शन सी. ओके, 8वाचा आहे ऑप्शन सी. 9वा प्रश्न आहे, 32चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. 32चे मूळ अवयव, परत पहा, मूळ अवयव आले, मग आपलं स्टेप 32चे मूळ अवयव ह्याच प्रकारे काढायचं आपल्याला. 2ने भाग जातो, कारण दोन्ही मूळ संख्या 2ने भाग जातो. 2 1 2, 1 उरला बेस्कम 12, 16 आलं. परत 16ला 2ने भाग जातो, 2 8 16. आता 8ला कशाने जातो, 2ने जातो परत, 2 4 8. परत या 4ला 2ने जातो, 2 1 2, 2 2 4. परत या 2ला 2ने जातो, 2 1 2. अशा प्रकारे 32चे 1 आले ना, मग थांबवायचं इथंच. 32चे मूळ अवयव 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, हे आहेत 32चे मूळ अवयव. ऑप्शन ए. ओके, ऑप्शन ए इज द आन्सर. 9व्याचं ए. 10वा प्रश्न आहे, 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आहे. 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज. मग 8चे पहिले 4 गुणिते कोणते आहेत, गुणिते म्हणजे 8च्या पाड्यातील संख्या. म्हणून 8ची पहिली 4 गुणिते आहेत, सिम्पली 8चा पाडा लिहायचा आहे. गुणिते म्हणजे 8ने भाग जाणारे, 8ने 8ला जाते, हे पहिलं गुणित आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, हे आहेत 8ची पहिली 4 गुणिते. तर यांची बेरीज काढायचं आपल्याला, यांची बेरीज. ओके, मग पहा, यांची बेरीज करायचं आहे ना, तर काय होते, हे 32 आणि 8 किती होतं, 40, बरोबर आहे. 32मध्ये 8 मिळवल्यावर 40, आणि यांची बेरीज होते 16 आणि 24ची बेरीज 6 4 10 40, यांची बेरीज 40, म्हणजे एकूण बेरीज होते 80. म्हणजेच 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आहे 80, 80. ऑप्शन सी. 11वं गणित आहे, 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती. परत एकदा वाचतो, 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती, म्हणजे 100 नैसर्गिक संख्यातील संख्या किती. आता 3 आणि 5 यांची गुणिते, 3 आणि 5 यांची गुणिते, म्हणजेच 3 आणि 5ने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो. ओके, मग पहिली संख्या येते 3 गुणिले 5, 3 5 15. ओके, 3 आणि 5चं पहिलं गुणित आहे, सर्वात लहान गुणित 15. ह्यालाच आपण विभाज्य पण म्हणतो. 3 आणि 5चं पहिलं विभाज्य आहे 15. नंतर दुसरं विभाज्य ते 15 गुणिले 2, 15 2 30. तिसरं गुणित आहे 15 3 45. नंतर येते 15 चौक 60, 15 5 75, 15 6 90. अशा प्रकारे पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती. 15 6 90, 15 7 105. 105 तर 100मध्ये येते का, नाही. म्हणून 3 आणि 5 यांची गुणिते असलेले 100मधील किती आहेत संख्या, 1 2 3 4 5 6 6. ओके, 11वाचा ऑप्शन आहे सी.
3 आणि 5 यांची गुणिते असलेले 100मधील संख्या किती आहेत? 6 आहेत 90पर्यंत. 15 सखे 90. ऑप्शन डी. अशा प्रकारे आपलं स्वाध्याय 3.2 संपलेलं आहे.